53 वर्षाखालील सर्व वर्ग 1 ते 8वीला शिकवणाऱ्या शिक्षकांना सरसकट टीईटी पात्रता परीक्षा बंधनकारक करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने 1 सप्टेंबर रोजी दिलेल्या निर्णयाबाबत महाराष्ट्र शासनाने पुनर्विचार याचिका दाखल करून कोणताही शिक्षक सेवेतून मुक्त होण्याची वेळ येणार नाही या मागणीला घेऊन शिक्षकांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहून मुख्यमंत्री व शिक्षण मंत्री यांना निवेदन पाठविले। हे आंदोलन नागपूर विभाग अध्यक्ष अजय भोयर यांच्या नेतृत्वात करण्यात आले। 2025 रोजी माननीय सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील लाखो शिक्षकांना जे वर्ग 1 ते 8 वर अध्यापन करत आहे त्यांना सरसकट टीईटीची अट बंधनकारक केलेली आहे। 2 वर्षाच्या आत टीईटी करा, नाहीतर घरी बसा। ज्या शिक्षकांनी गेले 20, 25, 30 वर्ष अध्यापनाचं प्रामाणिक काम केलं अशा शिक्षकांना तुम्ही टीईटी ही अर्हता उत्तीर्ण करा, अन्यथा घरी जा, असा हा निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आम्ही आदर करतो, पण आमचे म्हणणं आहे तर राईट टू एज्युकेशन हा ॲक्ट केंद्र सरकारने 2009 मध्ये लागू केला आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये 13 फरवरी 2013 नंतर जे शिक्षक म्हणून सेवेमध्ये येतील त्यांनाच फक्त टीईटीची अट बंधनकारक होती। 13 मे 2013 नंतर जे शिक्षक आपल्या राज्यामध्ये कार्यरत आहे ते सर्व शिक्षक टीईटी ही अर्हता धारण करत आहे, कार्यरत आहे, त्यामध्ये आमचं काही मत नाही आहे। पण जे शिक्षक आता ज्येष्ठ झालेले आहे, ज्यांचं वय 50च्या वर आहे, अशाही शिक्षकांना टीईटीची अट जी लागू केलेली आहे त्यामध्ये शासनाने पुढाकार घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी आमची या माध्यमातून मागणी आहे। म्हणून आम्ही या सर्व शिक्षकांनी प्रहार शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आम्ही सर्व शिक्षकांनी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय शिक्षण मंत्री यांना आम्ही आमच्या स्वरक्ताने पत्र लिहून मागणी करत आहे की राज्यातील कोणत्याही शिक्षकाचं कुटुंब उद्ध्वस्त होणार नाही याची दक्षता घेऊनच आपण पुढील कारवाई करावी। कारण की सातत्याने फक्त शिक्षकांनाच प्रत्येक ठिकाणी बेठीत धरले जाते आणि म्हणून या फलक लावलेला आहे। जर टीईटीची अट लावायच्या शिक्षकांना मग शिक्षण मंत्री किंवा शिक्षण विभागातले जेवढे अधिकारी आहे त्या सर्व अधिकाऱ्यांना टीईटी बंधनकारक करा। या राज्यामध्ये कायदेमंत्री आहे, त्या कायदेमंत्र्याला LLB किंवा LLM अर्हता असली पाहिजे। कृषी मंत्र्याकडे BSc ॲग्री, MSc ॲग्री अर्हता असली पाहिजे। ते सातत्याने फक्त शिक्षकांकरतात अटी शर्तीचं जे बंधन लावले जाते हे आम्हा शिक्षकांना कदापि मान्य नाही आणि म्हणून या आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आहे की जे सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्याच्यामध्ये सुमोटो आपण याचिका दाखल करून शिक्षकावर कुठल्याही प्रकारचा अन्याय होणार नाही। कारण की जर हा निर्णय लागू झाला तर राज्यातील लाखो शिक्षकांचं कुटुंब उद्ध्वस्त होतील, शिक्षक बेरोजगार होतील आणि प्रचंड आक्रोश आपल्या राज्यामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून आम्ही हे आंदोलन करतो आहे। हे आमची सुरुवात आहे, म्हणून आम्ही एक आकाश म्हणून आमचंच रक्त काढतो आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांना या माध्यमातून विनंती करतो आहे की राज्यातल्या कुठल्याही शिक्षकावर वेठबिगारीचं जीवन जगण्याची वेळ येणार नाही अशी आपण कृती करावी।